जनतेचे प्रश्न, कोण्या गावाला रस्ता नाही, पाणी नाही, घरकुल नाही, हेच प्रश्न. बाकी काय आबापाशी अधिकाऱ्यांनी काय काय विचारलं तुम्हाला? कोण होते विचारणारे? सीआयडीचे होते, इतर कोणते होते? काय चौकशी झाली? नाही, त्यांनी मला विचारलं की तुम्ही त्यांना ओळखत होतात का? मी म्हणलं ओळखत होता. ओळखत होतो ना म्हणलं मी. बरं, किती दिवस तुम्ही त्यांना ओळखत होता? तुमची काही मैत्री वगैरे मी होती का? 2021 ला जिल्ह्याचा अध्यक्ष झाल्यापासून ओळखत होतो म्हणलं बरं, त्यांना. तेव्हापासून ते त्यांच्यावर जे आता काय आरोप वगैरे व्हायला लागलेले आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही कल्पना होती का? नाही, मला कशाला कल्पना असेल त्याची? आपल्याला काय कल्पना कुणाची आरोप? आता तुम्ही आबा जिल्हाध्यक्ष तुम्हाला आहात. लातूरवरून पोलिसांनी बोलवलंय, कुठून बोलवलंय, काय नाही, लातूरवरून नाही, मी गावाकडे होतो. हा. मला म्हणले असं तुमची चौकशी करून. मी म्हणलं चला, चौकशीचा भाग म्हणल्यानंतर मी जिल्हा अध्यक्ष आहे, माझी जबाबदारी आहे. जे काही मला माहिती आहे ते मी सांगितलं पाहिजे. माझी ओळख होती का? होती. मी धनंजय मुंडेंचा, अजित पवारांच्या गटाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे. त्याने बोलवलं असेल म्हणून आलो. बरं, आणि आता ते संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे, त्याच्यामध्ये वाल्मिक कराडाचं आणि पर्यायानं धनंजय मुंडेवरती सुद्धा काही राजकीय प्रतिस्पर्धी त्यांचे आरोप करायला लागले. ते सगळं ऐकून काय वाटतं तुम्हाला? नाही, दूध का दूध, पाणी का पाणी. आता पोलीस चौकशी करतील, त्याच्यातून जे निष्पन्न होईल आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना सरकार शिक्षा देणारच आहे. त्याच्यामुळं वाल्मिकांशी आता संपर्क आहे का तुमचा? बोलणं होतंय का तसं काही? किंवा हो. या प्रकरणाच्या नंतर कधीपासून संपर्क तुटला नेमका तुमचा? नाही, माझी त्यांची भेट 1 महिन्याखाली झाली होती. त्याच्यानंतर संपर्काचं काय नाही. वाल्मिक कराड धन्यवाद. दोषी वाटतात का तुम्हाला? अण्णा, दोषी वाटतात का वाल्मिक कराड तुम्हाला या सगळ्या प्रकरणात? वाल्मिक कराड विरोधातील खंडणी प्रकरण सीआयडी कडून कराडच्या पत्नीची चौकशी करण्यात येते. सुरक्षा रक्षकासह इतरांची सुद्धा सीआयडी चौकशी करण्यात येते. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना लातूरमधून चौकशीसाठी बीड शहरात चौकशीसाठी आणण्यात आलेलं आहे.